हा सर, सर आपण ना विद्यार्थी येईपर्यंत मी थोडस तुमच्याशी बोलते. सर आपल्या शाळेचं नाव एकदा कन्फर्म करा. सुलतानपूर आहे ना? सर तुमचा आवाज नाही येते हो, आता तर येत होता आवाज. नाही, तुमचा आवाजच येत नाहीये. सर परत एकदा मीटिंग सोडून रिजॉईन कराल का? हा.
बोला. हॅलो मॅडम. हो सर, हो. आवाज येतोय. हे मोबाईलचा प्रॉब्लेम होता ना, मग दुसरा मोबाईल जोडला. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे, काय हरकत नाही, मी वाट बघत होते तुमची. हे मोनिका मॅडम, कॉम्प्युटर टीचर. ओके. नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, तुम्ही बसून घ्या. आपण एक काम करूया, मुलांशी आधी बोलून मुलांना फ्री करूया, मग मी तुमच्या दोघांशी बोलते. हा, गर्ल्स, मला सांगा, तुम्ही आपले यू कॅटपुल्टचे ऑनलाईन क्लासेस बघितलेत का? आता जसं तुम्ही मला ऑनलाईन बघताय, ह्यापूर्वी कधी कोणत्या टीचरला ऑनलाईन असं बघून क्लासेस अटेंड केलेत का? हो बोलताय. कधी केलेले बेटा? गेल्या वर्षी केलेले का? गेल्या वर्षी केलेली. हा. अच्छा, मला सांगा गर्ल्स, तुम्हाला त्यावेळी शिकवलेलं समजत होतं का ऑनलाईन मध्ये? हा. कोणते टीचर शिकवत होते ऑनलाईन? एखाद्या टीचरचं नाव आठवतंय? मोठ्याने सांगा जरा. कोणत्या मॅम? पूजा मॅडम, दीपिका मॅडम असं सांगतायत त्या. अच्छा, ओके. मॅम, मुलांना तुम्ही त्यावेळी ज्यावेळी जॉईन करायचे, हे कशावरून जॉईन करायचे? तुमच्याकडे काय स्मार्ट टीव्ही आहे, काय आहे? हो, स्मार्ट टीव्ही वरच. स्मार्ट टीव्ही आहे. किती स्मार्ट टीव्ही आहेत? मॅम, आपल्याकडे किती स्मार्ट टीव्ही आहेत? 2 आहेत. 2 आहेत. आणि हा. इंटरनेटचं कनेक्शनचं कसं आहे? काय मॅम? इंटरनेटसाठी तुम्ही काय करता? वायफाय आहे? वायफाय शाळेचा. शाळेचा वायफाय आहे? ओके, ग्रेट. हो. मॅम, कोणत्या कंपनीचा वायफाय आहे? ते काय माहित नाही मॅडम मला, मी पण आत्ताच जॉईन झाली ना, 2 मंथ झाले मला. प्रिन्सिपल सरांना जरा विचारा. सर, कोणत्या कंपनीचा वायफाय आपल्या शाळेचा? जिओचा, जिओ फाय. जिओ फायबर आहे सर? हो हो मॅडम, जिओ फायबर. ओके ओके, ग्रेट ग्रेट. ठीक आहे सर, मी मुलांशी आता काही बोलते आणि त्यांना फ्री करते. गर्ल्स, मला नावं सांगा आणि तुम्ही कितवीचे आहात ते सांगा. द्या पटापट इंट्रोडक्शन. माझे नाव नूतन नीलकंठ पवार, मी इयत्ता 9वीला आहे. ओके, नूतन. ओके, 9th मधून. हा, नेक्स्ट. माझे नाव अर्चना नरेंद्र पटले, मी इयत्ता 8वी आहे. ओके. माझे नाव जयश्री प्रेमसिंग आहे, मी इयत्ता 8वीला आहे. अच्छा. गर्ल्स, आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला ना 10वी नंतर काय करायचंय? म्हणजे कशात करिअर बनवायचंय? काय बनायचंय तुम्हाला? काय ठरवले? हो, मग सांगा. मला डॉक्टर. अच्छा, तुला डॉक्टर बनायचंय. आणि बाकीच्या 2 मुलींना? मला पण डॉक्टर. ओके. आणि डॉक्टर. अरे, एक जणाने म्हटलं म्हणून की सगळ्यांना खरंच डॉक्टर बनायचंय? हो. अच्छा, बरं. तुम्हाला माहितीये 10वी नंतर डॉक्टर बनायचं असेल तर 10वी नंतर लगेच काय करायला लागतं ते माहितीये? सायन्स. सायन्स घ्यायला लागतं. आणि सायन्स घेतल्यावरती किती अभ्यास असतो आणि कुठल्या भाषेत अभ्यास असतो माहितीये? सांगा जरा. सायन्स घेतल्यावर सगळ्याच्या सगळा अभ्यास इंग्लिश लँग्वेज मधून असतो. आता कसं तुमचं इंग्रजीचं पुस्तक पूर्ण इंग्रजीमध्ये आहे, तसं तेव्हा सगळीच पुस्तकं इंग्रजी मधून असतील. फक्त मराठीचं एखादं सेकंड लँग्वेज जी पण मराठी हिंदी तुम्ही घ्याल ते सोडून. मग त्यावेळी तुम्हाला समजणार नाही बेटा शिकवलेलं. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी आता काय करायची माहितीये? तुमची जी आताची जी सायन्सची आणि मॅथ्सची पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं,
त्याच्यामध्ये बघा कंसामध्ये इंग्रजी शब्द दिलेत. कोणी कोणी नोट केले कंसातले इंग्रजी शब्द घेतलेले? हो. हा, ते जे आता आपण जस्ट असं त्या शब्दांना दुर्लक्ष करतो, ते शब्द पाठ करावे लागतात. 8वी 9वी 10वी तिन्ही वर्षाचे, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 11वी मध्ये शिकवलेलं समजेल. ठीक आहे. आणि मग तुम्हाला जे वाटते की मला हे करायचंय ते करायचंय ते थोडं सोपं वाटेल. नाहीतर मग काहीच कळत नाही ना, तर मग असं वाटतं की नेमकं झालं आता हे समजत नाही आपल्याला. आणि खूप सारी मुलं मग ते त्यांचं ध्येय ते सोडून देतात, दुसरं काहीतरी करतात मग. अच्छा, मॅम आपण काय करूयात ना, मी कम्प्युटर टीचर आहे. हो 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 हो, सर तुम्ही पण जरा मागे येऊन बसा. हो मॅडम, बोला ना. हा, मी सगळ्यांशीच बोलते. सर तुमच्याकडे सर वायफाय कधी आला? वायफाय तर आमच्याकडे 2 वर्षापासून आहे मॅडम. अच्छा सर, मग तुमची शाळा जी आहे ना, ती हा, जेवढं मला आठवतंय काही दिवाळीच्या आधी अधनं-मधनं थोडी दिसायची ऑनलाईन. असं. आणि हा, नंतर काय ऑनलाईन क्लासेसला तुमच्या शाळेतून मुलं जॉईनच नाही झाली. तर मला जाणून घ्यायचं होतं की अडचण काय होती? हा, अडचण नव्हती मॅडम. नंतर ती लिंकच आली नाही कारण मुख्याध्यापक चेंज झाले ना. हॅलो. अच्छा, मुख्याध्यापक चेंज झाले, लिंक नाही आली मग. हो, लिंक ओके. आम्हाला वाटलं पुढच्या क्लासेस सुरू नाही म्हणून आम्ही जॉईन नाही झालो. सर ऍक्च्युली बघा असं नाहीये, आपले सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला क्लासेस चालू आहेत. चालू आहे. तर हा, आणि बघा ज्या शाळा रेग्युलर होत्या की नाही आपल्या बरोबर, आणि हो, तुमच्या शाळेला तर खूप सुवर्ण संधी होती सर. ज्या शाळा रेग्युलर होत्या त्या शाळेना मध्ये जानेवारी मध्ये येऊन प्रेमा मॅमनी 5-5 लॅपटॉप दिले फ्री मध्ये. असं. नंदुरबार मधल्या 4 शाळांना ते लॅपटॉप मिळाले. आणि आता तुमच्याकडे स्मार्ट बोर्ड असेल, पण मला जेवढं कल्पना आहे कम्प्युटर किंवा लॅपटॉप्स मुलांना शिकवण्यासाठी तुमची कम्प्युटर लॅब नसेल है ना? नाही, लॅब आहेत ना. आहे. कम्प्युटर मॅम, पण ते तुमच्याकडे कम्प्युटर्स आहेत ते नॉर्मल यूज वाले आहेत की ते माइंड स्पार्कचे आहेत? माइंड स्पार्कचे हा, मग मॅम बघा ते माइंड स्पार्कचे जे आहे ते त्यांचंच काम चालतं. तुम्ही त्यांचंच काम. तुम्ही त्यांना अदर नाही करू शकत. वर्क नाही होऊ शकत. हा, सो इट इज की तुमच्याकडे नाहीये कम्प्युटर लॅब. मुलांना एक्सेल, पॉवर पॉइंट आपल्या कम्प्युटरचं नाही. बेसिक नॉलेज द्यायचं असेल तर काहीच नाही मग, है ना? हो, सो बरोबर. बघा तुमच्या शाळेकडे खूप प्लस पॉइंट आहे की तुमच्याकडे स्मार्ट बोर्ड पण आहेत. मला बॅकग्राऊंड मध्ये तुमची शाळा पण खूप चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची दिसते. वायफाय सुद्धा आहे तुमच्याकडे. तर तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने मुलांना ऑनलाईन करेक्ट करून देऊ शकता. आणि तुमची शाळा रेग्युलर राहिली की मग ती आमच्याकडून गॅरंटी की तुम्हाला पुढे जाऊन लॅपटॉप देण्यात येते. इट इज नॉट जस्ट अबाउट लॅपटॉप. आता सर बघा ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या ना, त्या शाळांमधून ना आपण लोधा स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घेतले. आता ही लोधा स्कॉलरशिप काय होती, लोधा फाउंडेशन, ते लोधा बिल्डर आहेत ना, नाव ऐकली असेल तुम्ही, हो, त्यांनी एक ऐकलं. फाउंडेशन बनवले. आणि ऑनलाईनच परीक्षा होती, ऑनलाईनच फॉर्म भरायचे होते, आणि ते पण फ्री ऑफ चार्ज. परीक्षा भरण्याचा, ऍप्लिकेशन भरण्याची पण फीस नव्हती. तर जी मुलं आता ती 6 मुलांनी आपली ती पहिली रिटर्न म्हणजे जी ऑनलाईन परीक्षा होती ती क्लिअर केली. त्यांचे आता इंटरव्ह्यू पण झाले. आता जी मुलं ते पास करतील दोन्ही राऊंड, त्यांना 10वी 12वी नंतरचा जेवढा पण उच्च शिक्षणाचा खर्च आहे हे लोधावाले देणार. तर बघा त्यांची पूर्ण लाईफ बनून जाईल की स्वतःच्या पॉकेटमधून एक पैसाही न खर्च करता विद्यार्थी अगदी PhD पर्यंत होऊ शकतो. तर ते तुमच्या शाळेला खूप चांगला स्कोप होता. आणि ते लोधा स्कॉलरशिपचे आपण नुसते फॉर्म नाही भरून घेतले, त्यांचा जो सिलेबस होता तो मुलांना आपण ऑनलाईन शिकवला पण, आणि त्याचा आपल्याला रिझल्ट पण मिळाला. तर अशा काही नवीन नवीन गोष्टी येत राहतील ना, तर तुम्हाला चांगला त्याचा स्कोप आहे. आणि हे तर आता झालं लोधाबद्दल सर. तुमच्या शाळेमधून आता जी 10वी 12वीचे जे चांगले मार्क्स मुलं पास आउट होतील ना, आपण ट्राय करणार आहे की त्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये फ्रीमध्ये शिक्षण मिळेल. आणि एवढंच नाही, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पण त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी शोधून देणं,
चांगलं व्यवस्थित एकदम म्हणजे अगदी मुलगा पायावर उभं नाही राहत तोपर्यंत आपण त्याच्या बरोबर राहणार आहोत. तर असं आपलं लॉंग टर्म प्लॅन आहे. पण त्याच्यासाठी आधी आपलं संपर्कामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर हो माझी तुम्हाला विनंती आहे की हवं तर हे काम तुम्ही वाटून द्या. कुठेतरी हो एक टीचर नेमून द्या. हवं तर मॅमला सांगा की टेक्निकल गोष्टींचं त्यांना नॉलेज असल्यामुळे की मुलांना फक्त त्या वेळेवरती मीटिंग ओपन करून कनेक्ट करून द्यायचं ऑनलाईन. दॅट्स इट. आणि ओके मॅडम. मुलांमधून मॉनिटर बनवा की आजची तारीख टाकली, कुठला विषय होता ते टाकलं, कुठला धडा होता आणि कुठला टॉपिक आज आपण शिकलो. म्हणजे काय होईल तुमच्याकडे पण रेकॉर्ड राहील की मुलांनी कुठल्या कुठल्या व्हिडिओज बघितल्या, कुठल्या कुठले धडे राहिलेत आणि आपले रेकॉर्डेड सेशन्स पण आहेत. ते पण हो मग एकत्र दाखवू आपण त्यांना. तर ह्या हो सर नक्की अंमलबजावणी करा. बाकी आता मी तुम्हाला सर लिंक दोन्ही पाठवते. आपली प्रिन्सिपलची पण लिंक पाठवते आणि एक टीचर्सचा पण ग्रुप बनलाय त्याची पण लिंक पाठवते. अच्छा हा टीचर्सला ना टीचर्सच्या ग्रुपमध्ये कमीत कमी 8वी ते तुमची 10वी पर्यंत टीचर्सला जॉईन व्हायला सांगा. म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल तर खूप बिझी असतात तर एखादा मेसेज जर मिस झाला तरी टीचर्सला तरी कल्पना असेल की काय चाललंय ग्रुपमध्ये, है ना? हो मॅडम हो आणि मॅडम त्याच्यासाठी पण एक टीचरला रिस्पॉन्सिबिलिटी देऊन द्या सर. त्या टीचरची फक्त एवढीच रिस्पॉन्सिबिलिटी असेल की रेग्युलर मेसेज चेक करून आपल्याकडून काही सुटत तर नाहीये ना हे चेक करणं. हो बस. मॅडम सर ह्या दोन्ही ग्रुपमध्ये ना अभ्यासाच्या व्यतिरिक्त अजून काहीच येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वायफाय मेसेजेस आले आणि त्याचा त्रास होतो असं पण नाही होणार. फक्त 3 गोष्टीच येतात ह्या ग्रुपमध्ये. रोजच्या क्लासची जॉईनिंग लिंक, तो क्लास झाल्यावरती त्याची रेकॉर्डिंग जी युट्यूबवर आपण टाकतो त्या युट्यूबची रेकॉर्डिंगची लिंक आणि तिसरी गोष्ट हे नवीन काय काय उपक्रम आपले जर राबवत असेल तर ती वाली लिंक. तर ओके बस त्याची म्हणजे माहिती. तर याच गोष्टी येतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार. मुलांना मी आता ह्याच्यासाठी 2 मिनिटं थांबवायला सांगितलेलं. गर्ल्स तुम्ही आता जे सरांशी मी बोलले ते ऐकलं ना, तर बेटा आता तुमचं काय काम असेल तुमच्यापैकी कोणाला तरी मॉनिटर बनवतील सर. तर ते नोट करायचं. डेट, विषय, कोणता धडा शिकलाय आणि त्याच्यामधला कोणता टॉपिक नक्की तुमच्या टीचरने ऑनलाईन टीचरने शिकवला ते नोट करायचं. आणि खूप लक्ष देऊन तुम्ही ऐकाल ना जेवढं, तर पुढे जसं आता मी लोधा स्कॉलरशिपचं सांगितलं, अशा पुढे जाऊन अजून पण संधी येत राहतील. इव्हन ही लोधा स्कॉलरशिपची ह्या वर्षीची परीक्षा झाली ना, पुढच्या वर्षी पण यांची फेब्रुवारीमध्ये अशीच परीक्षा असेल. त्याच्यासाठी परत आपण तुम्हाला प्रिपेअर करू. ठीक आहे? चालेल. मॅम आता मुली वर्गात गेला तरी चालेल. आता तुमच्या दोघांशी फक्त बोलते. बोला मॅडम. हा सर मला सांगा की आपल्याकडे कितवी पर्यंत 10वी पर्यंत आहे वर्ग हा 10वी पर्यंत. आणि 10वीची मुलं मराठी गेले मॅडम. 10वीच्या मुलांची एक्झाम संपली. हो 10वी पर्यंत आहे ना शाळा? हो 10वी हो 10वी आणि पर्यंत. मराठी मीडियम आहे? हो मराठी मीडियम. ओके. सर ही सगळीच्या सगळी मुलं आदिवासी आहेत? हो येस मॅम. सर्व एसटी कॅटेगरी. अच्छा. आणि सर ह्या सगळ्यांचे जे पालक आहेत मुलांचे ते हो प्रामुख्याने सगळे शेती आणि मजुरीच करतात? हो शेती प्रामुख्याने शेतीपेक्षा मजुरी म्हणता येईल. शेती तर नाही त्यांच्याकडे जास्तीची. मजुरी दुसरा काय मजुरीच्या व्यतिरिक्त दुसरा काय व्यवसाय पण नाही करत? व्यवसाय तर इकडे आता कसं आहे मॅडम, कंपन्या वगैरे जो MIDC एरिया नाही ह्याच्या नंदुरबार मध्ये, तर मग शेती संदर्भात जे काही काम मिळेल त्यांना तेच करतात ते? तेच करतात. अच्छा ठीक आहे. सर मला ना 8वी 9वी 10वी ची जरा पट संख्या कन्फर्म करा तुमच्या शाळेची. लगेच सांगू का? अंदाजे सांगितलं तरी चालेल सर. नाही अंदाजे नाही. 8वीला 49 आहे मॅम. हम्म. 49 आणि 9वी इयत्ता 9वी 38 अच्छा. आणि 10वी 41 होत. 41 होते जे आता घरी गेले सुट्टीवर परीक्षा हो देऊन. परीक्षा संपू. सर शाळेचा रिझल्ट कसा लागतो? 10वीचा रिझल्ट कसा होता 2025 चा?
25ला 97 होते मॅम. 97% निकाल लागलेला. 24ला 100 होता आणि 23ला पण 100 होता. अच्छा. सर गेल्या वर्षी किंवा बाकीच्या वर्षींमध्ये पण आपला जो टॉपर येतो 10वी मधून त्याची नॉर्मली टक्केवारी किती असते? 24ला 84 होता मॅम. अच्छा. आणि आता 25ला? 25ला 84 होता आणि 23ला म्हणजे 25ला 84 आणि 24ला 86 पॉईंट काय समथिंग. अच्छा. म्हणजे बघा आम्ही थोडासा तुम्हाला सपोर्ट केला की आपली बरीच कमीत कमी 3-4 मुलं तरी 90% वर जाऊ शकतात. हो जाईल मॅडम. हो. सर ऍक्च्युली ना मी आता तुमच्या बरोबर जे सगळं डिस्कस केलं ना, तुमची शाळा जी आहे ते तो उपक्रम राबवण्यासाठी जे एकतर इंटरनेट पाहिजे आणि मोठी स्क्रीन पाहिजे. ते दोन्ही अच्छा. गोष्टी तुमच्याकडे आहेत. आणि आय कॅन सी की तुमच्या इकडे बहुतेक जास्त नेटवर्कचा पण इश्यू नाहीये. सर लाईटीचं कसं आहे? लाईट असते का? लाईटचा असतो मॅडम प्रॉब्लेम, कारण इथं थोडासा नॉर्मली होऊन जातो पण जास्त नाही. जास्त नाहीये ना? हो. हा. मग तेच सर बघा आता तुम्ही कधी जॉईन झाला सर इथे? मी तर 23 पासून मॅडम, 2023 पासून इथे. अच्छा. तुम्ही मगाशी काहीतरी म्हटलं ना प्रिन्सिपल चेंज झाले तर आता ग्रुपमध्ये नाहीये ऍड म्हणून. हा आता मी प्रिन्सिपल नाही, टीचर आहे मॅडम. प्रिन्सिपल आहे तिथं पण मीटिंग मध्ये येते दुसऱ्या. अच्छा. प्रिन्सिपल सर दुसऱ्या मीटिंग मध्ये. अच्छा सर, मग आपण जे पण पॉइंट्स डिस्कस केले ना तर ते त्यांना कन्वे करा व्यवस्थित हो की काय मॅडम. काय आहे ते. हो. मग तुमचे जे प्रिन्सिपल सर आहेत ते ग्रुपमध्ये ऍडेड नाहीयेत कुठल्याच? आता जे तुम्ही लिंक पाठवली ना ते नाही मॅडम, ते जुने जे होते दुसाने सर ते होते ग्रुपला ऍड. अच्छा. ओके ओके, कळलं मला. ठीक आहे सर, मी ना सरांना लिंक पाठवते. आणि अजून एक गोष्ट ही सांगायची होती. आपलं मुलांचं हॉस्टेल जे आहे इथे फक्त मुलीच आहेत की मुलं पण आहेत? नाही, मुलांच्या हॉस्टेलला मुलं आहे आणि मुलींचं हॉस्टेल वेगळं आहे मॅडम. अच्छा. नाही दोन्ही. म्हणजे दोन्ही हा. मी हे विचारलं, आता मीटिंगला फक्त मुलीच होत्या ना, मग मला वाटलं फक्त कन्या शाळा आहे की काय. नाही कन्या शाळा नाही, ते मुलांनी म्हणजे बोलवलं होतं त्याला पण तो बाजूला थांबला होता. एक मुलगा अच्छा. होता. बोलू का एखाद्या मुला? नाही. नाही नाही नाही, इट्स ओके. मी जस्ट विचारलं. हो. ठीक आहे. सर, ते मुलांचं आणि मुलींचं जे हॉस्टेल आहे तिथे लाईट, पिण्याचं स्वच्छ पाणी, बाथरूम वगैरे सगळी सोय आहे? हो मॅडम आहेत. आणि तिकडे लाईट साठी समजा रात्रीची लाईट वगैरे गेली तर काय आपल्याकडे बॅकअप आहे का? हो तिथे आहे, इन्व्हर्टरची सुविधा आहे. इन्व्हर्टरची सुविधा आहे. चला, चांगली गोष्ट आहे. सर, आपण ना एक कम्प्युटर मॅम स्पेशली हे तुम्ही ऐका, आपण की नाही पोर्टल बनवलंय LMS पोर्टल म्हणून. बेसिकली एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये ना लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा जो आहे तो आमच्याकडून मिळेल. तो लॉग इन आयडी पासवर्ड टाकला ना तुम्हाला एकाच फोरमवर साठी लिंक टाका, ओपन करा. युट्यूबचे व्हिडिओ दाखवायचे असेल तर युट्यूब वरती जा. हे सगळं झंझट काढून टाकण्यासाठी आपण त्या पोर्टलला लॉग इन केल्याच तुम्हाला लाईव्ह क्लास जर चालू असेल तर नॉट क्लिअर. मॅम बहुतेक तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये खूप आवाज आहे. मुलं शाळा सुटली ना त्याच्यामुळे. एक मिनिट. हा, माझा आवाज येतोय आता मॅम तुम्हाला? हा मॅम, माझा आता आवाज येतोय तुम्हाला? हो. बसून घ्या मॅम, बसून घ्या. मग मी हा. बोलते. तर मॅम, मग हे LMS पोर्टल म्हणून आपण एक पोर्टल बनवले. त्याच्यावर तुम्ही लॉग इन केलं ना सगळं दिसेल तुम्हाला. जे लाईव्ह क्लास चालू आहे त्या लाईव्ह क्लासची लिंक दिसेल. आपले आधीचे जे क्लासेस झाले त्याच्या रेकॉर्डिंग आपण त्याच्यावर टाकले त्या मिळतील. आणि मॅम आपण पत्रिका बनवली आहे. मॅम तुम्ही काम करा,
कॅमेरा ऑफ करून कानाजवळ फोन लावला तरी चालेल, कारण आय अंडरस्टँड की तुमच्या तिथे गोंधळ आहे म्हणून तुम्हाला माझा आवाज. ओके. कॅमेरा बोला ऑफ मॅम. करा आणि कानाजवळ फोन लावा, चालेल. हा. हो, तर मग ते LMS पोर्टल वरती ते लॉग इन केलं ना मॅम, तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्म वरती सगळ्या गोष्टी मिळून जातील. आणि तुम्हाला मॅम 3 लॉग इन आयडी आणि 3 पासवर्ड मिळतील. त्याच्यातला एक लॉग इन आयडी जो आहे तो ईमेल आयडी तो प्रिन्सिपलचा आहे. दुसरा जो आहे तो सगळ्या टीचरसाठी कॉमन असेल आणि ओके. तिसऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक असेल तो कॉमन असेल. मग मी ते अजून काम चालू आहे. ते ईमेल आयडी आणि पासवर्ड जसे बनतील ना, तर आमचा एक इंटर्न आहे दर्शन म्हणून, तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या सगळ्या इन्फॉर्मेशन जो आहे तो शेअर करेल. मॅम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हवाय, कारण ह्या टेक्निकल गोष्टींची गरज पडली की डायरेक्ट मग मी तुम्हालाच कॉन्टॅक्ट करेल, प्रिन्सिपल सरांना डिस्टर्ब न करता. चालेल, घ्या बरं. हा मॅम. मोनिका शिरसाट. हा. कॉन्टॅक्ट नंबर देऊ ना? हो मॅम, हो. 810 810 81 81 90 90 998. 998. मॅम हा तुमचा नंबर व्हॉट्सअपवर पण आहे ना? हो हो. ठीक आहे, चालेल मॅम. आणि आपली ही स्कूल आहे ती सुलतानपूर स्कूल आहे. मॅम मला की नाही, आपली आता मीटिंग झाल्या लगेच तुमच्या किंवा सरांच्या फोनमध्ये बघा आपल्या शाळेचा फोटो असेल, म्हणजे जिथे शाळेचं नाव दिसते फ्रंट साइड शाळेची, तर तो फोटो एक पाठवून द्या. आमच्या रेकॉर्डसाठी हवा की आपलं 1 to 1 बोलणं झालं, मीटिंग झाली म्हणून. हाय सर. हो चालेल. हा. ठीक आहे मॅम, बस आजच्यासाठी एवढंच. काही गरज पडली. अच्छा, मला मॅम एक सांगा, तुमच्या शाळेमध्ये आता कुठल्या विषयासाठी टीचरचा शॉर्टेज आहे का? हाय सर. नाही ना, इंग्रजी विषयासाठी आहे. आता इंग्रजी विषयासाठी टीचर नाहीये तुमच्याकडे? नाहीये. कुठल्या वर्गासाठी? 8वी 9वी 10वीच्या. बरं, ठीक आहे, चालेल मॅम, मी नोट करून घेतलं. आणि बघा आपल्या ना आता 8वी 9वी 10वीचे इंग्लिश खूप चांगलं ऑनलाईन शिकवत होते ते आशा मॅम म्हणून आहेत. तर आता त्यांचा सिलेबस जर झाला तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स त्यांना डेफिनेटली दाखवू शकता. युट्यूब वरती सगळी ती प्लेलिस्ट मिळेल मॅम, तुम्हाला माहिती आहे की ती प्लेलिस्ट कशी ओपन करायची. आपलं यू कॅटअपल्ट फाउंडेशन ना, जस्ट यू कॅटअपल्ट हे माझ्या मागे जे दिसतंय ना तुम्हाला, UCATA PULT, UCATA टाईप केलं तरी युट्यूब वर लगेच येतं आणि मग त्याच्यावर तुम्हाला प्लेलिस्ट सगळ्या मिळून जातील. ओके. ठीक आहे, चालेल मॅम. तुम्ही आता एक मिनिट, मी काहीतरी नोट करत होते. हा, इंग्लिश टीचरचा शॉर्टेज आहे तुमच्याकडे. ठीक आहे, चालेल मॅम. आपण ना परत काय लागलं तर कनेक्ट होऊ. आजच्यासाठी तर एवढं बस झालं मीटिंग. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम, तुम्हा दोघांना पण. आणि आपलं जे डिस्कशन झालं ते प्रिन्सिपल सरांना नक्की कन्व्हे करा. हो चालेल. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. बाय.